मी आपल्या राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय सादर केले आहे। आज आपण आपल्या महिला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुढचे पाऊल टाकत आहोत। अध्यक्ष महोदय, अत्यंत अभिमानाने आज आपल्या सर्वांना सांगतो की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, पण आज आपण आपल्या कृषी व्यवस्थेकडे पाहिले तर एक विदारक सत्य आपल्या समोर येतं। या कृषी प्रधान देशामध्ये आणि आपल्या प्रगत महाराष्ट्रामध्ये माझ्या शेतकरी माऊलीची आजवरची अवस्था काय होती? शेतामध्ये पेरणीपासून ते कापणीपर्यंत आणि कोळपणीपासून ते मळणीपर्यंत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्यापेक्षा जास्त वेळ आपली ग्रामीण भागातील महिला ही शेतामध्ये राबत असते। जनावरांचे शेण काढण्यापासून दुधाचा व्यवसाय सांभाळण्यापासून ती अनेक शेतातली कामं ती माझी माय माऊली अध्यक्ष महोदय करत असते। पण जेव्हा सरकारी लाभाची अनुदानाची किंवा योजनेची वेळ येते तेव्हा कागदावरती कोण असते? दुर्दैवाने ती कागदावर ती शेतकरी नसते, ती केवळ शेतमजूर ठरवली जाते का? या कारण कृषी योजनेचा लाभ मिळण्यासाठी जमिनीची मालकी असणे हे पुरवठ असते आणि आपल्या समाजामध्ये महिलांच्या नावावर सातबार असण्याचे प्रमाण हे अत्यंत नगण्य आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की जमिनीच्या मालकी सहसा पुरुषाच्या नावावर असते। जमिनीवर नाव नसल्यामुळे ती बँकेमध्ये कर्ज मागायला जाऊ शकत नाही, तिला कोणत्याही सरकारच्या अनुदानाचा लाभ मिळत नाही किंवा विम्याचे संरक्षण मिळत नाही। केवळ जमीन नावावर नाही म्हणून वर्षानुवर्ष शेतीत राबणाऱ्या त्या माझ्या माय माऊलीला आजपर्यंत आपल्या व्यवस्थेने कधीही शेतकरी मानलेले नाही। त्यांना योजना, पतकर्ज, बाजारपेठ मिळण्यामध्ये उपेक्षाची वागणूक ही मिळालेली। महिलांच्या या छुप्या श्रमाला एक कायदेशीर ओळख मिळवून देणे ती काळाची गरज होती। त्यामुळे या महिला विधेयक शेतकरी महिला विधेयक मांडताना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार या सर्वांनी निश्चित प्रकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर हे विधेयकाला निश्चित प्रकारे या विधेयकाच्या माध्यमातून माझ्या या शेतकरी महिलांची ती गरज पूर्ण केली जाणार आहे। अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये या मान्यतेचं स्वरूप म्हणजे महिला शेतकरी ओळखपत्र हे यातनं आपण महिलांना देणार आहोत आणि हे ओळखपत्र मिळाल्यानंतर महिलेला कृषी विषयक अर्थसहाय्य, बियाणे, खते इत्यादी निविष्ठांचे वाटप, विविध शासकीय योजनेचा लाभ, कृषी कर्ज पुरवठा आणि बाजारपेठेमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे। महिला शेतकरी ओळखपत्र देण्याची प्रक्रिया आपल्या गावाच्या ग्रामसभेमधनच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय करण्यात येणार आहे। तसेच यामध्ये तालुका कृषी अधिकारी दर्जाचा अधिकाऱ्याकडे अपील करण्याची सुविधा देखील आपण यामध्ये दिलेली आहे। महिलांना अध्यक्ष महोदय जिल्हा आणि तालुका पातळीवर महिला शेतकरी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आणि महिला शेतकरी सक्षमीकरण करण्यासाठी स्वतंत्र निधीची पण तरतूदही या विधेयकामध्ये अध्यक्ष महोदय करण्यात आली आहे। सदर विधेयकात एकल महिला शेतकऱ्यांसाठी विशेष सहायता कार्यक्रम, कौशल्य विकास याबाबतची तरतूद करण्यात आली। याचा फायदा निश्चित प्रकारे माझ्या या राज्यातील माता भगिनींना अध्यक्ष महोदय होईल। या विधेयकाद्वारे महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र महिला शेतकरी डेटाबेस तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय राज्यातील महिला शेतकऱ्यांची अचूक माहिती उपलब्ध होईल आणि त्यांना त्यांच्या गरजेनुसार योजना अधिक देणं सुलभ होईल। आजही आपण गावामध्ये बघतो, खेडेगावामध्ये बघतो, आपल्या घरामध्ये आपण पाहतो की शेतीमध्ये सगळ्यात जास्त सहभाग हा महिलांचा असतो। शेतामध्ये कष्ट कोण करतं तर ती एक महिला असते, एक ताई असते, एक तर कुणी बहीण असते किंवा एक तर लेक असते। त्यामुळे या राज्य अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं स्थान हे महत्त्वाचं आहे आणि ग्रामीण भागातली महिला हे निश्चित प्रकारे शेतामध्ये सगळ्यात जास्त आपण कष्ट कोण करतं तर ती ग्रामीण भागातली माझी ती एक बहीण असते। आणि अध्यक्ष महोदय हे आपल्याला माहित आहे की एखाद्या घरी एखाद्या महिलेच्या हातामध्ये त्याच्या घरच्या संसाराची तिजोरीची जर चावी एखाद्या महिलेच्या हातामध्ये घरात असलं तर ते घर अधिक किती सुरक्षित असतं हे माहिती आहे। तर अध्यक्ष महोदय हे विधेयक सादर करताना खरंच मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार असतील, या सर्वांचं अभिनंदन करावं तेवढं थोडे। कारण का आपल्याला माहित आहे अध्यक्ष महोदय, मी नेहमी म्हणतो की महिलांचा स्वभाव हा भावनाविष असतो। महिला शेवटी महिलामध्ये ती लेक असेल, ती बहीण असेल, ती आई असेल। आजही आपण सगळेजण इथं आपण प्रत्येकजण राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, विविध ठिकाणी काम करतो। आजही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या राज्यामध्ये महिलांचं स्थान प्रत्येक क्षेत्रामध्ये
खूप मोठं आहे आणि त्यामुळे या महिलांचा सन्मान करणं, या महिलांना एक पाठिंबा देणं, यांना एक स्वतंत्र ओळख करून देणं हे शेवटी आपल्या सरकारचं कर्तव्य आहे, त्याप्रमाणे करतोय।